मी शेखर भीमा शिरसाट इथं रहिवासी असून छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून या इथे बौद्ध विपश्यना केंद्राची जागा नियोजित स्थापन करण्याबाबत इथे आम्ही सर्व नागरिक जमलेलो आहेत। येथील सर्व रहिवासी कॉलनी परिसरातील लहान मोठे नागरिक यांच्या आशीर्वादाने इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। शाहू महाराजांच्या जन्मदिनानिमित्ताने सारनाथ बहुउद्देशीय संस्थेने या ठिकाणी विपश्यना केंद्राच्या संदर्भामध्ये उद्घाटन केलेलं आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जगाला जो कोल्हापूर शहर हे मुख्यतः कुस्तीगिरांचं शहर म्हणून नावलौकिक प्राप्त करून देणारे शाहू महाराज एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला की ज्ञानाच्या आधारावर तपश्चर्या करण्यामध्ये जागतिक लेवलवर ज्याला अविरतपणे आधी राज्य गाजवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी शाहू महाराज यांच्या नावाने या ठिकाणी विपश्यना केंद्र उद्घाटन केलं जात आहे। तर त्यामुळे आपण सर्वजण आत्ता जो काही भारतामध्ये वेगवेगळ्या सत्ताधारी वर्गांनी वर्गीकरणाच्या नावाने जो संघर्ष उभा केलेला आहे त्याला मला असं वाटतं की या वस्तीमधनं एक पर्याय देण्यात आलेलं आहे की जरी सगळे समुदाय एका कम्युनिटीमधनं असले तरी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचं परतफेड म्हणून ऋण म्हणून त्यांच्या नावाने या ठिकाणी विपश्यना केंद्राची निर्मिती होत आहे। तर आपण सर्वजण त्या प्रयोगाचं स्वागत केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये विपश्यना केंद्राची अशीच भरभराटी हो ही अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो। धन्यवाद। अंकित राजेश सर, आम्ही इथे का जमलो आहे मेन गोष्ट म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती होती, त्या निमित्त आम्ही इथे विपश्यन केंद्र बौद्ध धर्मातील विपश्यन केंद्र आम्ही इथे स्थापित करत आहोत। तर सगळ्या बांधवांनी इथं जुने धुळे माऊलीनगर या परिसरात आम्ही सगळ्या लोकांनी सहभाग दिलेला आहे। तर तुम्ही पण सगळ्या लोकांनी सहभाग द्या हीच आमची नम्र विनंती आहे।